इंडियन बँकेत दुसऱ्यांदा दरोडा, बँक प्रशासनाकडून सुरक्षेत कचराई। धक्कादायक। नाशिक अंबड औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या इंडियन बँकेत आज दिनांक 19 जुलै पहाटेच्या सुमारास बँकेच्या वरील मजल्यावरून खिडकीचे ग्रिल कापून स्लॅब फोडून लॉकर रूममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। सदर प्रकार सकाळी बँक उघडल्यानंतर 19 जुलै रोजी बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला। सदर घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सह अंबड MIDC चिंचोळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे आपल्या पोलीस पथकासह दाखल झाले आहेत। याच बँकेत मागे 1 वर्षाआधी देखील अशाच प्रकारे स्लॅब तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। तेव्हा पोलीस प्रशासनाने बँकेला सुरक्षा रक्षक तसेच CCTV कॅमेरे लावण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। मात्र बँकेने या सूचनांना केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे। खरं तर औद्योगिक वस्तीसारख्या ठिकाणी असलेल्या या बँकेत वर्षात 2 वेळा बँक फोडण्याचा प्रयत्न होत असेल तर बँकेतील ठेवीदारांनी कष्टाने कमवलेले पैसे जे विश्वासाने या बँकेत ठेवले जातात ते खरंच सुरक्षित आहेत का, असा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। इंडस्ट्रियल इस्टेट इंडियन बँक ही जी ब्रँच आहे त्या ब्रँचची स्ट्रॉंग रूम फोडण्याचा प्रयत्न झाला आणि ज्याने तो केला त्याने इथे गॅस कटर आणलं होतं आणि बरोबर काही स्टील कटर घेऊन त्याने ते स्ट्रॉंग रूम फोडण्याचा प्रयत्न केला। आता बँकेचे अधिकारी आलेले आहेत, फॉरेन्सिक टीम आलेले आहेत, आम्ही त्यातले पुरावे गोळा करतो आहे आणि बँकेचे अधिकारी येत आहेत, काही आलेत, ते काही त्यांचं काही ऐवज गेला आहे की नाही ते चेक करत आहेत सध्या। मागे पण असं काही प्रकार झाला का? हा, मागे साधारण 1 वर्षापूर्वी असा प्रकार झाला होता। तर त्याबाबत आपण एक सिक्युरिटी ऑडिट केलं होतं आणि बँकेला काही सुरक्षेविषयक सूचना केल्या होत्या। त्यामध्ये CCTV लावणे, नाईटला इथे गार्ड उपस्थित ठेवणे, परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडून ती पूर्तता झाली नाही आणि पुन्हा असा प्रकार इथे घडलेला आहे। CCTV सुरू आहे का? CCTV आहे सुरू, परंतु ते पुरेसे नाही आहेत। ते सर्व अँगल बँकेच्या चारी बाजूने ती ब्रँच कव्हर व्हायला पाहिजे, ते होत नाही। नाईटला इथे कोणताही सुरक्षा रक्षक नसतं, ते राहून गेले त्यांच्याकडून। आता अपेक्षा आहे की परत ते त्या त्रुटींची पूर्तता करतील। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।